सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर ना मला खूप अशी इच्छा होती की ह्या अशी फुलं दारात असावी, असं झाड असावं म्हणून मी फांदी लावली होती. पण शेळ्या इकडे सोडायचो का आम्ही, तर माझी फांदी काय फुटून दिली नव्हती. तर बघा आता शेळ्यांना सोडत नाही, तर झाड केवढं छान फुटलं आहे. आणि आज आहे गुरुवार, तर छान असं एक फूल आलेलं आहे. तर आता फूल काढायचं, स्वामींना अर्पण करायचं आहे का नाही. छान झाड फुटलेलं. आणि मी थोडासा खत पण टाकला होता ह्याला, शेणखत, थोडासा शेळ्यांचा वारं सुटलं त्याच्यामुळे आवाज येतोय, आणि थोडासा युरिया पण टाकला होता. तर चला, आज काय मावशी नाही आहे त्यामुळे थोडं निवांत चालू आहे. आता त्या आल्या की मग त्यांच्यासोबत जावं लागतं. पण गुलाबाचं झाड आमचं गेलेलं आहे. 3-4 गुलाबं आणली होती झाडं पुण्यावरनं. ह्याला ना खूप छान फूल येतं आहे लाल कलरचं, पण हे पण झाड गेलं आहे. आणि एका झाडाला तर एवढी फुलं यायची, खूप सारी फुलं यायची. एक भगव्या कलरचं होतं, एक गुलाबी कलरचं, आणि एक हे डार्क चॉकलेटी कलरचं, पण हे पण झाड गेलं आहे. तुळस पण काय लवकर पटपट मोठी होईल नाही, काय झाले काय कळणार. नवीन रोपं लावलीत आम्ही. ह्या पापड्या मी आणल्या होत्या, म्हणजे पापड्या आहे काय काय तांदळाचंच आहे, तर तळायला गणेशला खायला. पण हे थोडंसं ओलसर वाटतंय, तळताना फुगतच नाही म्हणून उन्हाला ठेवले. छान पांढरे शुभ्र व्हील्स आहेत हे तांदळाचे, पण ते छान पांढरे शुभ्र फुगून व्हायला पाहिजे, पण होत नाही आहे. आणि इथं सगळी खरबुजं लावून झाली आहेत, म्हणजे बिया लावले तिकडे, काही रोपं लावलेली नाही आहेत. दोन राहिलेले आहेत बोध, ते आता मी लावणारे. माझं काम आवरून झालं की लावणारे. शेळ्यांना आत्ताच मी भुसकट टाकले, मामा गेलेत गवत आणायला. चालू आहेत तरी भांडणं, पाणी भरून ठेवायचं आहे. आणि हे छोटंसं मंडळ इकडे घेतलेलं आहे, कोंडून टाकली ती, हे बघा कसे बसलेत. तर घेवडा पण तोडायचा, पण ती गाडी काही जात नाही म्हणून घेवडा राहिला आहे तोडायचा. आज भाजी काय बनवली आहे, तर भाजी आज बनवलेली आहे छान अशी, जी पुरणाच्या पोळीला सोबत असते ना, आमटी येळण्याची हरभऱ्याच्या डाळीची, ती बनवली आहेत. आम्ही अशी आधीमध्ये बनवतो. काय केलं, थोडी हरभरा डाळ जी आहे ती कुकरला घातली, छान अशी शिजून दिली. हे बघा डाळ दिसत नाही, मी पूर्ण बारीक केली आहे. आणि थोडंसं खोबरं लसूणचं वाटण केलं, मस्त अशी जिरे मोहरी कढीपत्ता, आणि ते वाटण केलं होतं, त्याची फोडणी घालून येसराची छान अशी येळण्याची आमटी बनवली आहे. तुम्ही त्या आमटीला काय म्हणतात ते पण मला सांगा. आम्ही येळण्याची आमटी म्हणतो. आणि इकडे भाकरी झालेल्या आहेत आत्याच्या, तर सगळी आवरावरी करायची. आज सारवायचं आहे आत्याला चुलीच्या इथलं. ठेचा बनवून ठेवला आहे. ह्या आमच्या काळूच्या भाकरी आहेत. आणि गणेशच्या डब्यासाठी बनवली ती छान थोडीशी सुकी सोयाबीन, थोडंसं नॉर्मल मी कूट टाकलं, त्याला आवडत नाही, पण ती जरा थोडी मिळून येते म्हणून कूट घातले. तर असं आहे आज जेवणामध्ये, भाकरी, येळण्याची आमटी. आमच्याकडे अशी आमटी खूप आवडती. तुम्ही बनवता का हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, जायचं आहे मला लावायला. ते 2 भूत लावून घ्यायचे आहेत. आत्यांचं चालू झालं आहे भांडी आवरायचं काम. गहू भरायचे आहेत, नवीन गहू झालेला आहे, केलेला आहे, तो भरायचा आहे. तिकडे काळ्या जाऊन बसला आहे, लक्ष द्यावं लागतं, नाही तर मल्चिंग फाडतात. शेळ्यांचं पण झालं आहे. आता सकाळचं खुराक भुसकट पाणी भरून ठेवते. तर असं होतं आजचं सकाळचं सगळं. आज मावशी नाहीत त्यामुळे करमत पण नाही आहे. आता काम उरकावं लागणार आहे थोडीशी ना मला. चला, 11ची गाडी चालली आहे तिकडे. मला ना मिरचीची रोपं लावायची आहेत, कारण मिरचीची रोपं सुकून चालली आहेत, थोडीशी लावायची राहिली आहेत, ते पण लावणार आहे. मल्चिंग काल काय ते क्रॉप पेपर काल काढलेला आहे आमच्या खरबुजावरचा, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेली त्याची व्हिडिओ, तुम्ही बघितलंच असेल. तर कसं वाटलं गावाकडचं, खूप सारं ऊन झालेलं वातावरण, खूप ऊन झालं, आता ऊन वाढत चाललं आहे. तर चला, आवरते पटपट, कारण खूप सारी कामं आहेत. कामं काय आहे अशी नसतात अशी नाही शेतामध्ये. खूप कंटाळा आला काल, एवढं सगळी खरबुजं आम्ही वाकून लावली आहेत तिघींनी, त्याच्यामुळे खूप कंटाळा आला आहे. पण तरी काम करावं लागणार आहे. ते राहिलेले 2 बोध लावायचे आहेत, कारण लाईट येणार आहे, पाणी सोडायचं आहे. आत्यांची चालू झाली भांडी धुवायची. तर चला, भेटूया छान अशा नवीन एका व्हिडिओमध्ये.